जागतिक ऐतिहासिक वारसा असलेले स्थान महाबोधी महाविहार हे करोडो बौद्धांसाठी ज्ञानाचे, शांतीचे व श्रद्धेचे स्थान आहे. पण ते आजही बौद्धांच्या ताब्यात नाही, तिथे ब्राह्मणांचा कब्जा आहे. त्यामुळे जगभरातील भिक्खू संघ आपल्या हक्कासाठी व अस्मितेसाठी महाबोधी विहाराचे व्यवस्थापन बौद्धांकडे आणण्यासाठी शांततामय मार्गाने संघर्ष करत आहेत. सर्वांनी एकजुटीने एकत्र येऊन शांततेच्या व कायद्याच्या मार्गाने जनजागृती करण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला व जगभरातील भिक्खू संघाला पाठिंबा देण्यासाठी 5 एप्रिल 2025 रोजी प्रियदर्शी चक्रवर्ती महान राजा सम्राट अशोक यांच्या जयंती दिवशी आज खारघर येथे भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये समस्त बौद्ध संस्था व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या माध्यमातून सर्व बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन महाबोधी महाविहाराचा हक्क मिळवून घेण्यासाठी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिला व पुरुष, बालवर्ग व भंतेजी उपस्थित होते. ही शांती रॅली उत्सव चौक ते तथागत महाविहार सेक्टर 12 खारघर अशी अतिशय शांततेने संपन्न झाली. याबद्दल सविस्तर माहिती दिली आमच्या प्रतिनिधींना. अक्षय कांबळे, खारघर, नवी मुंबई. आमचं स्वतःचं विहार आहे. म्हणजे सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 250 मध्ये 1 लाख सुवर्ण मुद्रा देऊन याचं बांधकाम चालू केलं होतं. त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याचा उत्कर्ष म्हणजे त्या ठिकाणी जे विहार आहे त्या विहाराला जवळजवळ 15 ते 20 फूट अशी भिंत बांधली होती. तथागत ज्या ज्या ठिकाणी फिरले होते 7 आठवडे त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या वस्तू निर्माण केले होते. पण ही सगळी अवकाळा जी आहे मौर्य वंश भारतातून नष्ट झाल्यानंतर निर्माण झालेले आहे. बौद्ध धम्म ते विहार जे आहे ते विहार जागतिक केंद्र असल्यामुळे त्या ठिकाणी बरेच जे बौद्ध राष्ट्र आहेत त्या ठिकाणून अमाप संपत्ती येते. इसवी सन 4थ्या शतकामध्ये म्यानमारच्या राजाने एक बोट भरून, एक जहाज भरून सुवर्ण मुद्रा या ठिकाणी पाठवलेल्या होत्या त्या विहाराची मरम्मत करण्यासाठी. हा जो लढा आहे हा श्रद्धेचा लढा नाही, ब्राह्मणांचा. ज्या महंताने त्याच्यावरती कब्जा केलेला आहे तो फक्त आणि फक्त आर्थिक दृष्टिकोनातून तो केलेला आहे. कारण त्या ठिकाणी येणारे जागतिक धम्मदान आहे, जागतिक जे दान आहे त्याचा उपयोग जी ब्राह्मणांची मानसिकता आहे पूर्वीच्या, जे ब्राह्मण मनुस्मृतीला मानतात त्यांची जी मानसिकता आहे मनुस्मृतीप्रमाणे शूद्रांना जे आहे, शूद्रांची संपत्ती जी आहे ती ब्राह्मणांची असं मनुस्मृतीमध्ये मानलं जातं. अशी मानसिकता असलेले हे जे ब्राह्मण आहेत त्यांनी त्या बोधी विहारावरती कब्जा केलेला आहे आणि ते बौद्धांचं श्रद्धास्थान आहे. तथागतांनी परिनिब्बाण सूक्तामध्ये सांगितलेलं आहे आनंदाला की ज्यावेळी श्रद्धेचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळी तुम्ही 4 स्थळांना भेट द्यायची आहे. त्यामध्ये बोधी महाविहार जे आहे ते एक प्रमुख केंद्र मानलं जातं, ज्या ठिकाणी तथागतांना एनलाइनमेंट झाली होती. ते बौद्धांचं श्रद्धास्थान आहे. जागतिक बौद्धांचे त्या ठिकाणी श्रद्धा अडकलेली आहे. त्यामुळे ते आमचं आहे, म्हणजे बौद्धांचं आहे आणि ब्राह्मणांचा आणि त्या विहाराचा तसा काहीही संबंध नाही. बुद्ध धम्म भारतातून नष्ट झाल्यानंतर महंतांनी त्याच्यावरती अनाधिकृत कब्जा केलेला आहे आणि तो कब्जा हटावा यासाठी 1891 पासून हे आंदोलन चालू आहे. प्रथम या आंदोलनामध्ये सर अर्नॉल्ड जे आहेत ज्यांनी लाईट ऑफ एशिया हे पुस्तक लिहिलेलं आहे, प्रथम त्यांनी या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे 18व्या शतकामध्ये. त्यांनी पाहिलेलं आहे या ठिकाणी जे त्यांनी लाईट ऑफ एशियामध्ये तथागतांच्या त्या बोधिगयेचं वर्णन केलेलं आहे. त्याच्या विपरीत परिस्थिती त्यांना गयेमध्ये दिसलेली आहे आणि ते गयेमध्ये तथागतांच्या मूर्त्यांचं जे आहे विडंबन केलं गेलं होतं. त्या स्तूपांचं जे सम्राट अशोकाने जे स्तूप बांधले होते त्या स्तूपांच्या विटा ज्या आहेत तिथले स्थानिक लोक जे आहेत ते घरादारांना घर बांधण्यासाठी किंवा तिथले इतर गोष्टींसाठी ते स्तूपांची हानी करत होते. अशा वेळी अर्नॉल्ड जे आहेत अर्नॉल्ड यांनी जगामध्ये जाऊन ह्या गोष्टीची हे केलेली आहे, जगाला सांगितलेलं आहे. त्या गोष्टीमुळे जे बनत्या अनागरिक धम्मपाल आहेत यांनी प्रेरणा घेतली. ते 1991 मध्ये भारतामध्ये आले. त्यांनी भारतामध्ये बुद्धगयेची अवस्था पाहिली
आणि त्यांनी आंदोलन चालू केलं. त्यावेळी ते सनदशीर मार्गाने सुरुवातीचं आंदोलन केलेलं आहे. त्यांचे मित्र जे आहेत जपानचे भिक्षू ते त्यांच्याबरोबर होते. त्यांनी त्या ठिकाणी वंदना वगैरे चालू केलेले आहेत. भिक्षू येऊन त्या ठिकाणी वंदना घेणं, कार्यक्रम घेणं चालू केलं. असं असताना त्या भिक्षूंवरती महंत घमंडगिरी महंत जे आहेत त्यांच्या मार्फत हल्ला झालेला आहे आणि त्याची केस जी आहे 1895 मध्ये ती केस जी आहे तिची सुनावणी झालेली जिल्हाधिकाऱ्याच्या ह्याच्याखाली नेतृत्वाखाली आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे त्या न्यायामध्ये तिथे जो न्याय दिला गेला, जो निकाल दिला गेला तो महंतगिरीच्या विरोधामध्ये दिला गेला आणि महंताला 1 महिन्याची शिक्षा आणि 100 रुपये दंड जो आहे तो त्याला ठोठावला होता. म्हणजे त्यावेळी सुद्धा जे न्याय आहे तो बौद्धांच्या बाजूने लागला होता. परंतु महंताने त्याच्यावरती कोणतीही प्रतिक्रिया केली नाही, त्याच्यावरती कोणतंही ऍक्शन घेतले नाही. कारण इंग्रज सुद्धा धार्मिक भावना भडकू नये यासाठी ती घाबरून होते आणि त्यांनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. परंतु हे आंदोलन जे आहे सतत अनागरिक धम्मपालांनी चालू केलेलं आहे आणि शेवटी हताश होऊन ज्यावेळी सर्वांनी त्या गोष्टीला विरोध केलेला आहे त्यावेळी हताश होऊन त्यांनी आंदोलन जे आहे महाबोधी सोसायटीच्या इतर भिक्षूंकडे ते आंदोलन दिलेलं आहे. त्याच्यानंतर काय झालेलं आहे की त्यानंतर यांचा जो मृत्यू आहे झाल्यानंतर अनागरिक धम्मपालांचा मृत्यू झाल्यानंतर बाकीचे जे भिक्षू आहेत त्यांनी भारतामध्ये इतर जे लोक आहेत, इतर जो समाज आहे त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदू महासभा आणि काँग्रेसची संयुक्त बैठक जी 1935 साली झाली त्यामध्ये हा मुद्दा मांडला गेला होता आणि हा मुद्दा मांडला गेल्यानंतर इंटरनॅशनल प्रेशर जे आहे महाबोधी सोसायटीच्या मार्फत क्रिएट केलं जातं आणि नेहरूंना त्यांची 13व्या कलमानुसार हा जो कायदा 1949च्या अगोदरचे जे पण कायदे आहेत 13व्या कलमानुसार शून्य झालेले आहेत. त्यामुळे हा कायदा आपोआपच नष्ट होतो. त्यामुळे हा कायदा राबवणं हे संविधानाच्या विरोधातलं आहे आणि हे बौद्धांच्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे. त्यामुळे हा कायदा लवकरात लवकर नष्ट करून ते पूर्णपणे ताबा बौद्धांकडे दिला पाहिजे आणि हा जो आहे हा कायदा सन्मार्गाने जर नष्ट केला गेला नाही तर आंतरराष्ट्रीय लेवलवर आणि पूर्ण भारतामध्ये ह्याचा जो आहे आंदोलनाचा व्यापा जो आहे त्याचा आवाका जो आहे तो वाढणार आहे आणि पुढे उग्र असे आंदोलन मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे पूर्ण भारतामध्ये करण्याची शक्यता आहे. त्यामुळे माझी या रॅली मार्फत भारत सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हा कायदा रद्द करून, बिहार सरकारला पण ही विनंती आहे की त्यांनी ताबडतोब हा कायदा रद्द करून बौद्धांना समितीमध्ये पूर्णपणे अधिकार द्यावे.